आजच्या व्हिडिओमध्ये बघायचे आहे तर 10वी गणित भाग 2 त्याच्यामधलं संकीर्ण प्रश्न संग्रह 7 मधलं प्रश्न क्रमांक 12वा काय दिलं आहे? ओ आणि पी केंद्र असलेली वर्तुळे, हे बघा, ओ आणि पी केंद्र असलेली वर्तुळे बिंदू ए मध्ये आतून स्पर्श करतात ई. तर जर बी क्यू बरोबर 9, हा जो बी क्यू दिला आहे ते बरोबर 9 असेल आणि डी ई बरोबर 5 असेल तर वर्तुळाची त्रिज्या शोधण्यासाठी खालील कृती करा. आपल्याला ती कृती दिली आहे, ते फक्त रिकाम्या जागा भरायच्या आहेत. तर काय काय दिलं आहे बघूया. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आर मानू. जर मोठं वर्तुळ आहे त्याची त्रिज्या काय आर मानू, म्हणजे ओ ए किंवा ओ बी किंवा ओ डी आणि ओ सी. ओके, हे त्याने दिलं आहे इथे खूप पुढे. ओ ए, ओ बी, ओ सी आणि ओ डी या मोठ्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, त्याला आर मानलं आहे. पी क्यू बरोबर पी ए बरोबर हा स्मॉल आर, हे जे पी क्यू आहे आणि पी ए हा स्मॉल आर आहे, म्हणजे छोट्या वर्तुळाची त्रिज्या छोटा आर आहे आणि मोठ्या वर्तुळाची त्रिज्या मोठा आर. ओके, तर ओ क्यू बरोबर, आता ओ क्यू काढायचं आहे, ओ बी वजा बी क्यू. ओ बी किती दिलं आहे? ओ बी म्हणजे काय आर आहे आणि बी क्यू काय दिलं आहे? 9 दिलं आहे, म्हणजे आर वजा 9 आहे ना. ओके, त्याच्यानंतर सेकंड काय, ओ ई बरोबर ओ डी वजा डी ई. आता ओ डी किती दिलं आहे? ओ डी मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे, बघा, ओ डी म्हणजे मोठा आर आहे, वजा डी ई काय दिलं आहे? डी ई 5 दिलं आहे, म्हणजे आर वजा 5. ओके, अशा प्रकारे सोडवायचं आहे. पी केंद्र असलेल्या वर्तुळात दोन जीवांच्या आंतरविभाजनाच्या गुणधर्मानुसार क्यू ए गुणिले ओ क्यू गुणिले ओ ए बरोबर ओ ई गुणिले ओ एफ. ओके, तर ओ क्यू किती आहे? ओ क्यू आहे बघा आर वजा 9, आर वजा 9 लिहायचं इथे. त्याच्यानंतर ओ ई किती आहे? आर वजा 5 आणि इथे किती? ओ एफ. ओ ई काय बघूया आधी, ओ ई आणि ओ एफ. आता जितकं ओ ई असणार तितकंच ओ एफ असणार आहे, आर वजा 5. ओके, खाली हा आर गुणिले या दोघांचा गुणाकार करायचा, आर गुणिले हा आर, आर वर्ग, आर गुणिले वजा 9 वजा 9 आर. ओके, त्याच्यानंतर इकडे काय, आर गुणिले आर, आरचा वर्ग वजा आर गुणिले हे वजा 5, वजा 5 आर, हे बघा वजा 5 आर. आता आपल्याला काय करायचं आहे, ही स्टेप, याच्यानंतर ही स्टेप कशी आली ती आपण सोडून बघणार आहोत. तर पुढे काय झालं, आर गुणिले आर काय होतं, आर वर्ग. ओके, त्याच्यानंतर हा आर गुणिले हा -5 आर. ओके, त्याच्यानंतर -5ने या कंसाला गुणायचं, -5 गुणिले आर -5 आर. त्याच्यानंतर -5 इंटू -5, मायनस इंटू मायनस प्लस होतं, प्लस 5 × 5 25, मराठीतनंच बोलूया, आर वर्ग वजा 5 आर वजा 5 आर. चिन्ह समान आहे, बेरीज होणार. ओके, काय आलं, आणि मोठ्या संख्येचं म्हणजे मोठी संख्या दोन्ही सेमच संख्या आहेत, वजा 10 आर अधिक 25. ओके, तर इकडे काय केलं त्यांनी, मधली स्टेप गाळून डायरेक्ट उत्तर दिलं, आर वर्ग वजा 10 आर अधिक 25. हे बघा, आर वर्ग वजा 10 आर अधिक 25. ओके, याच्या पुढे काय दिलं आहे, आता डायरेक्ट आपल्याला आरची किंमत काढायची, ही पण स्टेप आपल्याला सोडवायला लागणार. ही कशी आली नेमकी ती, आर वर्ग -9 आर बरोबर आर वर्ग -10 आर अधिक 25. ह्याच्यानंतरची स्टेप डायरेक्ट त्यांनी ही दिली आहे, आर बरोबर किती येतं ते काढायचं आहे. आता दोन्हीकडे आर वर्ग आहे, ते दोन्ही कॅन्सल करूया. 10 आरला इकडे नेऊया, म्हणजे तो अधिक 10 आर होईल. ओके, वजा 9 आर बरोबर 25. ओके, 10मधून 9 गेले, एक शिल्लक राहिला. ओके, म्हणजे 1 आर बरोबर 25. आता एक निला काय किंवा नाही निला तरी पण चालतो, आर बरोबर 25 आला, 25 काय एकक, एक 25 एकक इकडे लिहायचं आहे. ओके, त्याच्यानंतर इकडे काय दिले, ए क्यू बरोबर 2 आर बरोबर ए बी मायनस बी क्यू. ओके, ए क्यू म्हणजेच काय 2 आर आहे, तर 2 आर बरोबर ए बी मायनस बी क्यू दिलं आहे. तर 2 आर बरोबर ए बी किती आहे 50 आहे आणि बी क्यू किती आहे 9 आहे. ओके, तर त्याच्यानंतर पुढे 50 वजा 9 त्यांनी डायरेक्ट 41 लिहिलं आहे आणि दुसरी बाजू काय 2 आर.
आता ह्या 2ला बरोबर चिन्हाचं या साईडला नेलं आहे, म्हणजे 41/2 इथे असणार आहे. R बरोबर 41/2 आणि 41/2 किती उत्तर येतं? 20.5. तर ते एकक बाहेर लिहूया. ओके, हे उत्तर येतं शेवटचं. 41/2 किती येतं? 20.5 एकक. ओके, धन्यवाद.